आज आपण पाहणार आहोत हाय प्रोटीनयुक्त असा ब्रेकफास्ट। त्यामुळे इथे एका भांड्यामध्ये मी तांदूळ घेतलेले आहे, 1 वाटी उडीद डाळ घेतलेली आहे, 1 वाटी हरभरा घेतलेले आहेत, 1 वाटी मसूर डाळ घेतलेली आहे आणि 1 वाटी मुगाची डाळ घेतलेली आहे। हे वाटीचे प्रमाण एकच घ्यायचे आहे। ज्या वाटीच्या सहाय्याने आपण तांदूळ मोजलेले त्याच वाटीच्या सहाय्याने हे बाकीचे इंग्रेडियंट आपण मोजून घ्यायचे आहेत। सर्व मिश्रण एकत्रित करून घ्यायचे आहे। मिश्रण एकत्रित करून घेतल्यानंतर हे मिश्रण स्वच्छ धुवायचे आहे आणि याला भिजत ठेवायचे आहे। 8 ते 9 तासासाठी या मिश्रणाला मी इथे भिजत ठेवलेले होते आणि मिश्रण 8 ते 9 तासानंतर छान असे भिजल्यानंतर आपण याला बारीक असे वाटून घेणार आहोत। ज्या पद्धतीने आपण डोशाचे पीठ वाटून घेतो त्याच पद्धतीने इथे आपण मिश्रण हे सर्व बारीक वाटून घ्यायचे आहेत। इथे मी मेथीचे दाणे सुद्धा ॲड करून घेतलेले आहेत। अशा पद्धतीने हे मिश्रण बारीक वाटत असताना याच्यामध्ये आपण हिरव्या मिरच्या घालणार आहोत चवीनुसार। 5 ते 6 लसूण पाकळ्या घालायच्या आहेत आणि हिरव्या मिरच्या ॲड करून हे सर्व मिश्रण एकत्रित वाटून घ्यायचं आहे। काहीसं आलं सुद्धा या मिश्रणात मिक्स करून घेतलेलं आहे आणि बाकीच्या वाटलेल्या पिठामध्ये ही हिरवी मिरची आले लसणाची ही पेस्ट जी बारीक करून घेतलेली मी शेवटच्या राहिलेल्या धान्यासोबत ती इथे मी ॲड करून घेतलेली आहे। सर्व मिश्रण एकजीव करून घ्यायचे आहे। चवीनुसार या मिश्रणामध्ये मीठ मिक्स करून घ्यायचे आहेत आणि याचे आपण आता डोसे बनवून घेणार आहोत। अशा पद्धतीने हे झटपट तयार होण्याने याला पीठ फर्मेंट करायची गरज नाही आहे। 8 तासामध्ये हे तयार होतात डोसे आणि याचे आपण एकत्रित असं पीठ जरी दळून आणलं आणि ते झटपट बनवायचे झाले तरी याचे डोसे बनू शकतात। डोसे ज्या पद्धतीने आपण बनवतो त्याच कन्सिस्टन्सीमध्ये पिठाचे प्रमाण आपण घ्यायचे आहे। अगदी पातळ करायचं नाही किंवा अगदी घट्ट असे ठेवायचे नाहीत। याच्याच आपण इडल्याही बनवू शकतो, आप्पे बनवू शकतो। या एका पिठापासून आपण 3 पदार्थ निवांत बनवू शकतो। अशा पद्धतीने मीठ मिक्स केल्यानंतर सर्व मिश्रण एकत्रित करून घ्यायचे आहे आणि नंतर आपण तव्यावरती तेल स्प्रेड करून एकसारखे असे या मिश्रणाचे आपण डोसे बनवून घ्यायचे आहेत। तुम्ही जर हा व्हिडिओ पाहत असाल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र अजिबात विसरू नका। चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। अशा पद्धतीने इथे मी याचे डोसे बनवून घेतलेले आहेत। खायला अत्यंत पौष्टिक आणि शरीरासाठी सुद्धा अत्यंत असा लाभदायक हा पौष्टिक प्रोटीनयुक्त असा हा डोसा आहे। अत्यंत क्रिस्पी असा हा बनतो डोसा। गरम गरम डोसे आपण खाऊ शकतो। इथे हा डोसा आपण आता एका डिशमध्ये काढून घेणार आहोत। रेसिपी नक्की ट्राय करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र अजिबात विसरू नका। हे डोसे आपण खोबऱ्याच्या चटणीसोबत, जी डोसेसोबत आपण चटण्या बनवतो त्याच्यासोबत कुठल्याही चटणीसोबत आपण खाऊ शकतो। टोमॅटोची चटणी असेल किंवा खोबऱ्याची असेल तरीसुद्धा हा डोसा खायला छान लागतो। अगदी सॉस जरी असला तरी